हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. इथे गुजराती साडी विकायला आलेली दारावरती आणि ते लेडीज कायम येते विकायला, त्याच्यामुळे आम्ही कधीतरी तिच्यापाशी घेतो आम्ही. तर छोटी बांधणी, एकदम छोटी डिझाईनवाली बांधणी घेऊन साडी आलेली. तर मला मरून कलरची साडी पाहिजे होती, तर ती घेऊन आली होती. तर 2 मरून कलर आणि 1 हिरवा कलर घेतला होता. तिसरा हिरवा कलर नव्हता, माझ्या बहिणींना पण पाहिजे होता, त्यांनी गुगल पे केलेलं आहे. एवढी सुंदर साडी होती ना. हे पूर्ण दोऱ्याने बांधलेली साडी असते की नाही, ती साडी होती. हे बघा, ही कशी खोलते. पूर्ण दोऱ्याने बांधलेले असतात. आणि कोणती पण साडी तुम्ही बांधणीची घ्या, किती पण हेवी म्हणजे प्राईजमध्ये घ्या, त्याचा कलर थोडा तरी जातोच. त्याच्यामुळे पहिल्यांदा काय करायचं, मिठाच्या पाण्यामध्ये साडी भिजत घालायची आणि परत तिला व्यवस्थित वॉश करून वाळत घालून नंतर तिला रोल पॉलिश वगैरे करायची, म्हणजे कलर जात नाही. आणि थोडाफार कलर जातोच बांधणीच्या साडीचा. आणि प्युअर कॉटन साडी होती आणि कलर पण एवढे मस्त मस्त होते ना. पिकॉक कलर, येलो कलर, ग्रीन कलर, एकदम शेवाळी ग्रीन कलर होता, वाईन कलर होता, मस्तच कलर होते. हळदी पिवळा कलर होता. एवढं भारी होत्या ना ह्या साड्या. माझी मैत्रीण आली, तिने हा टॅमॅटो कलर खोलायला सांगितलेला होता, पण ते एवढं खास नव्हता वाटत. मग ती म्हणली मला मरूनच पाहिजे, परत ये घेऊन. ती बोली येणार आहे घेऊन परत. कसा कलर वाटतं हे जे ते दुसरा मरून कलर कसा आहे तो बघा, एवढं सुंदर वाटतं ना. हा लाल कलर एवढा छान नव्हता वाटत, टॅमॅटो कलर. हे बघा, वाईन कलर आणि तो खूपच असे भारी मस्त कलर होते. आणि एकदम छोटी डिझाईनमध्ये बांधणी होती ना, त्यामुळे मस्त होतं हे. एक नंबर. हे बघा कलर सगळे. आणि ही मरून कलरची साडी होती बघा, ही मी घेतलेली. मस्त आहे ना, एक नंबर साडी होती, एकदम छोट्या डिझाईन. हे साडी सगळ्या हे 2 घेतली होती आणि 1 शेवाळी कलरची घेतलेली. नंतर संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो जेवायला. तर इथे प्रचार चालू होता. अहमदाबादमध्ये मतदान चालू होते, त्यामुळे इथे बघा एवढी गर्दी झाली होती ना प्रचार करायला. जबरदस्त गर्दी होती इथे. हे बघा. नंतर बाहेर गेलो होतो, पाणीपुरी खाल्ली लो गार्डन साईडला. आणि नंतर चायनीज वगैरे, पिझ्झा वगैरे असं खायला गेलेलो. मुलीचा बड्डे होता म्हणून. आणि एवढी गरमी आहे ना अहमदाबादमध्ये, तुम्ही 6-7 वाजल्याशिवाय निघू शकत नाही, एवढी गरमी होती इथे. आता एडिटिंग करताना पण पूर्ण सगळं बंद करावं लागतं, फॅन वगैरे. एवढी गरमी होते ना. जबरदस्त गरमी होते. आणि ट्रॅफिक बघा किती जाम झालं आहे. संध्याकाळी खूपच ट्रॅफिक जाम होतं. हे का. आणि साबरमती नदी अहमदाबादची बघा पूर्ण सुकले. इकडे स्टॉल लागतात संध्याकाळचे आता. स्ट्रीट मार्केट, इथे सगळं जेवणाचं वगैरे असतं. लो गार्डनचा सगळा एरिया आहे हा. इथे कायम माझं जायचं होतं. इकडे चनियाचोळी ह्या साईडला खाण्यापिण्याचं बाजार होतं वगैरे सगळं होतं. हे कायम चनियाचोळीवाले असतात. इथे थोडं बघितलं पण नाही एवढं खास वाटलं काय. परत निघून गेलो होतो पाणीपुरी खाऊन. आणि इथे कणीस कसे शिजवायला ठेवलेत बघा बाहेर, चूल मांडून. कसं आहे, भारी आहे ना. जबरदस्त साग लागले चुलीला यात. तर इथे एक मार्केट होतं, तिथे आतमध्ये गेलेलो. किती सुंदर होतं ना हे. शॉर्ट्सवर याच्यावर घालायला मस्त होतं मुलींसाठी. छान होतं हे सगळं. तर अनलिमिटेड डिनर करायला गेलेलो. तर इथे भाजीपाव वगैरे सर्व काही तुम्ही जेवढं खायला एवढं अनलिमिटेड होतं. चायनीज, पिझ्झा, नूडल्स, व्हाईट सॉस पास्ता वगैरे सगळं होतं इथे. फरसाणमध्ये शेंगदाणा वगैरे, शेव, फरसाणा हे सगळं इथे म्हणजे होतं. हे सूप वगैरे होतं, फ्रूट्स होते, भिजवलेले चणे, म्हणजे 101+ असं काहीतरी त्यांनी आयटम असं बोलले होते, ठेवलं होतं, असं बाहेर लिहिलेलं होतं. हे बघा, हे सगळं होतं. तुम्हाला जे खायचं असेल ते अनलिमिटेड. पुन्हा कोक वगैरे पण, जे पण तेवढे ते खायचे तेवढं, प्यायचं होतं तेवढं, ते पण जेवढे बॉटल प्यायचे तेवढे प्या, असं होतं हे. कसं आहे बघा, इथे मंचुरियन घेतलेलं मी, फ्रेंच फ्राईज आणि भाजीपाव हे सगळं होतं. हे सर्व घेतलं मी.
हे बघा, सूप घेतलेलं मिस्टरांनी या सगळे जेवायला. तर हा केक आणलेला घरी तिला खायला. ती नकोच बोलत होती, तरी पण म्हटलं छोटासा का होईना. कसा वाटला नक्की सांगा. बाय.